जय गिरनार। छोटी बॅग घेतली का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण चाललो गिरनारवरून सोमनाथसाठी। सोमनाथला पण मंदिर बघणार, त्याच्यानंतर मग दीवला जाणार, दीववरून परत सोमनाथला आपण वस्तीला येणार। तर चला बघूया पुढे। आता आपण पोहोचतो सोमनाथला, 10 मिनिटाला जाता फक्त। आपण एंटर करतो आता सोमनाथ मंदिर। तर गाईज आपण पोहोचलो आता, इकडे गाडी लावली पार्किंग मध्ये, चालत मंदिरामध्ये। समोसा चाट घेतला खायला। गाईज मस्त समुद्र किनारे मंदिर आहे सोमनाथ। तिकडे आपली गाडी चालली पूर्ण। समोरच्या साईडला मंदिर आहे, पूर्ण इकडे बाजार भरलाय। चाललो आतमध्ये एंट्री। आतमध्ये एंट्री करतो आता आपण। छान दर्या दिसतो तो बघ, मस्त वातावरणात आम्ही चाललेले आहे सोमनाथ दर्शन करण्यासाठी। अजून आतमध्ये एंट्री करायचे, त्या साईडला पूर्ण मंदिर आहे। जय सोमनाथ। मोबाईल में तुझा काढतो फोटो, तू मला मंदिर मंदिर येईलच ना। सोमनाथ टाकायला पाहिजे ना को। अरे सोमनाथला काय खायला येते सगळ्यांच्या फोटो काढा आल्यावर रेडी आणि मंदिराची काय करते। गाईज आतमध्ये आम्ही चाललेलो, मोबाईल सोडत नाही इकडे पण, आणि फुल पण घालायला लावले। परत जातो आतमध्ये, नंतर बघूया। मोबाईल, कॅमेरा, हेडफोन, बॅटरी, टॉर्च, चार्जर इत्यादी सर्व इलेक्ट्रॉनिक सामान काहीच अलाउड नाही आतमध्ये। इकडून एंट्री करायचे। गाईज आपलं दर्शन वगैरे झालं, मोबाईल का अलाउड केला नाही आतमध्ये। शॉपिंग चालू आहे, आतमध्ये जायला दिलं नाही। हे बघा बाहेरून दाखवतो तुम्हाला मंदिर। हे बघा माझ्या मागच्या साईडला मंदिर आहे, आतमध्ये जाऊन आलो। मस्त पिंडी होती तिकडे मोठीवाली, दर्शन वगैरे घेतलं। दे एक दे।
वरती काढी काढी हे काय आहे बदाम बदाम गोड लागते गोड लागते ना तुला खजूर हे काय बोलला बदाम आहे बदाम मस्त बदाम पूर्ण शिंपल्यांचं बनवलेलं आहे काही चालू आपण आता बसमध्ये बसलोय इकडून चाललो आता देऊला 1.25 तास आहे त्याच्यानंतर परत आपण सोमनाथलाच वस्ती घेणार आहे तर देऊला आपण फिरून येणार चला नारळ घेतला नारळ ते कात्या सोमनाथचं नाव खाताना दाखवीत जा काय सगळे हा बघा बोटी केवढ्या बाप रे बाप हा बघा किती बोट आहेत सोमनाथला भरपूर जिकडे नजर जाईल तिथपर्यंत बोटीत आहेत आता आपण आलात भालका टेम्पल मध्ये जिकडे श्रीकृष्णाला बाण मारले चप्पल खाली ठेवा इकडे पाय धुवून घ्या हे बघा हे झाडाच्या इकडे श्रीकृष्णाला शेतकऱ्याने बाण मारलेला ते इकडचं सर्व दृश्य इकडे आहे आणि तो बघा क्षमा मागतो इकडे या साईडला तळ आहे इकडे प्रसाद वाटप चालू आहे इकडे प्रसाद घेतला तर इकडून पण निघालो आम्ही आता डायरेक्ट देऊला जाणार देऊला आतमध्ये ते ज्योतिर्लिंग आहेत ते तिकडे बघायला इकडे बाजूला देवळाच्या पिंडी आहे मोठी तर याच्या आतमध्ये चाललोय बघूया काय आहे या आपण चाललो आता पिंडीमध्ये बघा ज्योतिर्लिंगन मूर्ती भक्तिगन मूर्ती परमात्मा अनुभूती पल्ला सुटतात
गाईज आता आपण दीव मध्ये एंटर करतोय, दीव आयलंडला. गाईज आपण आता गावामध्ये शिरलो, गावातून चालला पूर्ण रस्ता. या आपल्यासारखीच घर आहेत इकडे. हे देखो, हे बघा पाऊस, बघा समुद्र, नांग बघा नांग, आणि खवळलाय समुद्र. हा बघा खाली, बघा खाली. पार्किंग. गाईज आपण आलो इकडे दीव आयलंडला. चला पाऊस येतोय. गंगेश्वर महादेव टेम्पल जाऊया आपण, दर्शन वगैरे घेऊया. इकडे पाणी येतो, 4 काहीतरी पिंडी आहेत, तिकडे पाणी येतो. जाऊया, बघूया तिकडे. गंगेश्वर महादेव. Come on guys. हर हर महादेव. श्री गंगेश्वर महादेव. भरपूर गर्दी. अंदर ज्यादा रिक्स मत ले लो. बढ़िया जबरदस्त पाऊस आहे इकडे. पाणी ओम नमः शिवाय. ये वापिस ये जोरात मारतोय. लाटा भरपूर जोरात येतात आहे. झालं आपलं दर्शन घेतलं. 5च्या 5 पिंडी दिसल्या आपल्याला.
तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल, शेवटला जरा 5च्या 5 खंडी दिसल्या. हा बघा, समुद्राच्या मधोमध मोठा दगड आहे. दगड बघ, दगड एकदम काटाचा. काही आम्ही आला तिकडे कुर्की मेमोरियल मध्ये, पण लय जोरात पाऊस आलाय. मुझे को काय मारतात. सावकाशी लाटा व लाटा माती. जय माता दी. नको येऊन दे, जाम पाऊस आलाय. वरती देऊ देऊ. व्हिडिओ बनायला शीतलाई. जय कालिका माते की जय. त्यामुळे टाकतो इथे. गाईज आपण कुर्की मेमोरियल बघितलं. आता चाललो परत सोमनाथला. घेतले ओले झाले सर्व. कुठे? सोमनाथला मासली खायला चालले. सोमनाथला मासली खायला चालल्यात. गाईज आपण आलो सोमनाथला परत. आता आम्ही चालल्यात बीच वरती. बीच बघूया, त्याच्यानंतर काय रूम गेलेत बघायला. रूम घेतला मग रूमवरती आपण जाऊन जेवणार. आणि रात्रीचं काय तर इकडे शो असतो, पण मोबाईल तर अलाउड करत नाही. तर आम्हीच एन्जॉय करणार, तुम्हाला आता बघायला भेटणार नाही. हा बघा वरती घोडा. चाललोत आम्ही आतमध्ये आपल्या इकडे बीचच्या साईडला. ओसेन व्ह्यू आम्ही चाललो, एंटर केला. चलो गाईज, आगडो आगडो नाही पाहिजे. समुद्रावर जायचे 5-5 रुपये घेतले पर पर्सन. आपल्याकडे समुद्र असून सुद्धा इकडे बघायला आलो. काय करणार, जाऊ दे. बघा असं तरी बरं आहे. वेगळे शॉपिंग साठी पण आहे. आणि समोर बघा हनुमानाची मूर्ती आहे.
बघा इकडे हनुमानाची मूर्ती आहे, पण त्या साईडला तिकडे जायला एंट्री नाही. गाईज आम्ही इकडे सायकल घेतली अर्धा तासासाठी 20 रुपये. हे बघा इकडे हे चला 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 त्याला काय दिलं हे ब्रेक आस्ती लागतं ना. चला आपण जाऊया. Come on guys! Come on guys! La 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 la. Guys, मंदिर बघा मंदिर. आपल्याला आतमध्ये एंट्री दिली ना, आपण बाहेरच्या साईडून शूट करतो. Come on! Woo! आम्ही आता चाललोय तिकडे शेवटपर्यंत. बघू काय आहे पुढे. चाललात आम्ही 4 जण आलात, बाकीचे गेले रूम वरती. ते शेवटपर्यंत चाललो, शेवटपर्यंत. एक नंबर. अरे रस्ता संपला, एवढाच आहे. पोलीस आले, पोलीस समोरून पोलीसची व्हॅन आली. चलो चलो. एका मध्ये पोलीस येते, पोलीस येतात. पोलीस तर बघतात ना, कोण खाली उतरत नाही ना, त्याच्यामुळे. मस्त मजा आली, मजा आली, मजा आली. जय सोमनाथ मंदिर बघा. पाऊस आला, पाऊस पुढून पाऊस आला. चला पला पला सर्व चालले, जाऊ दे. तर गाईज आम्ही चाललो, तिकडे समोर मंदिर आहे, पुढे चाललोत खरे. बघू समोर मंदिर आहे, मंदिर तिथपर्यंत जाऊन बघतो. पाऊस थोडा कमी येतोय, तोपर्यंत जाऊन बघतो. पाऊस आला तोपर्यंत भिजायला लागेल. अरे मंदिराला गेट बंद आहे, पण खाली जायला चान्स नाही. आरती चालू, आरती. गेट बंद. हे बघा खाली धरण आहे, धरण. इकडे समुद्र आणि इकडे धरण. वाव. दगड बघा, दगड. तर गाईज आम्ही आलो बीच वरती, सायकल घेतली, भरपूर मजा आली. आज चाललो तर रूम वरती जाऊन तिकडे भेटूया. तर गाईज आम्ही आलो रूम वरती. इकडे जेवण बनवायला सुरुवात केले. काय बनवायचं काय? अरे अरे सुक्या अरे तळलेली वांगी, फोडणीचं डाल आणि रोट्या. गाईज आम्ही इकडे जेवायला बसलाय. हे बघा जेवायला नसमार बस. लेली अंडी आणि कॅऱ्या.
आणि इकडे दाल वांगी. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.